नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जीएम संस्थेतर्फे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत। सोलापूर प्रतिनिधी दिनांक 2/10/25 जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार पेठ मिलिंद नगर जीएम चौक येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष सौ रोहिणीताई तळवळकर यांच्या हस्ते गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यंदाच्या वर्ष सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावामध्ये शेतीमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले। यामुळे यंदाच्या वर्षी जीएम संस्थेतर्फे लेझिम ताफा व मिरवणूक रद्द करून मिरवणुकीस येणारा खर्च टाळून पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूची मदत मागील 4 दिवसापासून करण्यात येत आहे। आज देखील पाकणी शिवणी या भागातील पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूची मदत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सौ रोहिणीताई तळवळकर यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी बोलताना रोहिणीताई तळवळकर म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे भारतामध्ये महिलांना अधिकार मिळाला, म्हणून मी आज विविध पदे भूषवित आहे असे बोलून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त केल्या। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ता वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दादा गट नेते चंद्रकांत दायमा, भारतीय जनता पार्टीचे नेते राजाभाऊ माने, जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अझहर शेख, जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कुलते, संजय साळुंखे, दत्ता शिंदे, आप्पासाहेब बागले, मुकेश सोनोने, कनिष्क उर्फ बॅकी वाघमारे, श्रेयश वाघमारे, नरेंद्र शिंदे, अभि क्षीरसागर, निहाल क्षीरसागर, संतोष कदम, रघुराज बनसोडे, गौरव पत्रे, रवी कांबळे, प्रभाकर जगताप, यशपाल वाघमारे, निशांत वाघमारे आदी शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पटलेलं आहे की आपण याच्याबरोबर काम करायला पाहिजे, तेव्हा ते आता आमच्या बरोबर आहे। या संस्थेचे सर्व आणि आधारस्तंभ माननीय बाळासाहेब वाघमारे, माझ्या बरोबर काम करणारे आमचे प्रदेशाचे नेते राजाभाऊ माने, आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कुलते, आमचे उपाध्यक्ष संजय साळुंखे, इथे सर्व उपस्थित असलेले जीएम संस्थेचे पदाधिकारी, दत्ताभाऊ वाघमारे, इथे सगळे उपस्थित असलेले सर्व या संस्थेचे पाईक, प्रथमतः आज धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मी बुद्धांच्या चरणी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला संविधानामुळे सगळे हक्क मिळाले आणि आज मी ज्यांच्यामुळे महिलांना जे त्यांनी अधिकार आणि हक्क प्राप्त करून दिले, त्यामुळे महिला म्हणून तुमच्या समोर मी त्या संविधानाची पाईक म्हणून तुमच्या समोर उभी आहे, त्यांना अभिवादन करते। आज या परिवर्तन दिनाला खूप मोठी मिरवणूक आपण शहरातून काढत असतो, परंतु शहरामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे जे सगळीकडे हाहाकार उडालेला आहे, आपल्या दक्षिण सोलापूरमध्ये असेल, पिरे पाकणी या सगळ्या गावांमध्ये असेल, इकडे शिवणी वगैरे या सगळ्या गावांमध्ये दक्षिण सोलापूरमध्ये लोकांच्या घराघरामध्ये पाणी। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।